सुनेत्रा पवार लोकभवनाकडे आता रवाना झालेले आहेत। या शपथविधी सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असं लागणार आहे। तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आता लोकभवनाकडे रवाना झाले आहेत। सुनेत्रा पवार लोकभवनाकडे आता रवाना झालेले आहेत। अगदी 5 वाजता काही वेळातच काही मिनिटांमध्येच या सोहळ्याला सुरुवात होईल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेतील। सुनेत्रा अजित पवार आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार आता लोकभवनाकडे रवाना झाले आहेत। आपल्या दोन्ही मुलांसह त्या या शपथविधी सोहळ्यासाठी म्हणून राजभवनाकडे रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीसारख्या एका मोठ्या पक्षाच्या त्या प्रमुख देखील असणार आहेत, सर्वेसर्वा आहेत आणि राष्ट्रवादीमधले सगळे निर्णय घेण्याचे अधिकार देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत अजित पवार यांची सावली म्हणून काम पाहिलं। अजित पवारांच्या प्रचाराची धुरा त्यांच्याकडे नेहमीच असायची। लोकसभा विधानसभा यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार देखील केलेला आहे। राजकारणाचा अनुभव सुनेत्रा पवार यांना आहे आणि या सगळ्याचं कसब आता त्यांच्या कामी येणार आहे। अनेक आव्हानं सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहेत, म्हणजे एक पवार कुटुंब हे पुन्हा एकसंध ठेवणं आणि त्याचबरोबर पक्षही एकसंध ठेवणं, निर्णय घेणं आणि त्या सगळ्या निर्णयांवर सुनेत्रा अजित पवार अशी छाप सोडणं ही मोठी आव्हानं सुनेत्रा पवार यांच्यावर असतील। अजित पवार यांच्या कामाची पद्धत सुनेत्रा पवार यांनी अगदी जवळून पाहिलेली आहे। अजित पवार हे सकाळच्या वेळेलाच 6 वाजता 6-6:30च्या दरम्यानच विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फील्डवर असायचे। एक धाक त्यांचा होता। सुनेत्रा पवार आता त्यांची सावली म्हणून त्यांनी जरी काम केलेलं असलं तरी याच्या पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या कशा पद्धतीनं काम करणार, राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आपला ठसा उमटवणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल आणि याकडे